आपण आता बोट इथून उतरलेलो आहे आणि आपण निघालेलो आहे बघा. इथून आपल्याला जायचं आहे. तर चला माझ्या पाठीमागे या. इथे मंदिर आहे. आपण याच्या आधी पण आलो होतो बरं का, पण त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवला नव्हता. बघा इथं हॉटेल वगैरे पण आहेत. नाश्ता पाणी करण्यासाठी हॉटेल आहेत. तर इथं का थांबवले? इथं पण तिकीट दाखवायचे. व्हिडिओ काढायचा नाही, काढायचा नाही. तुम्ही तर काढा ना, आम्हाला तर काढू द्या. तर मित्रांनो आता निघालेलो आहे आम्ही. ओके, तुम्हाला दाखवतो वरून किल्ल्यावरून कसं कसं दिसतोय नजारा. मित्रांनो आपण आता शिवराजेश्वर मंदिर या ठिकाणी आलेलो आहे. आता इथे आपल्याला दर्शन करायचं आहे. सुंदर असं मंदिर आहे. पूर्ण मार्बल टाईल आहे. एकदम स्वच्छता एकदम मस्त राखलेली आहे इथे. स्वच्छ आणि सुंदर मंदिर मी पहिल्यांदाच बघतोय एवढं. चालतं एवढं तेवढं. सुंदर अशी मूर्ती. तर मित्रांनो हे मंदिर जे होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. या ठिकाणी शिवाजी महाराज 8-10 वेळा आले होते असं त्यांनी सांगितलं आपल्याला अशी माहितीनुसार. आणि तिथे एक तलवार पण आहे, त्यांच्या काळातलीच आहे बरं का. 3-3.5 किलोची तलवार आहे. म्युझियम आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे बरं का, बघून भारी वाटलं. सिंहासनावर बसवलेलं शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. आणि इथं म्युझियम आहे. 10 रुपये तिकीट आहे. याच्यामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांची तलवार आपल्याला बघायला भेटेल बघा. काय करा, मी एकटाच येतो बघून आणि तुम्हाला सांगतो कसं. होय राव. जमत का सगळ्यांनी नाही तर ब्लॉगरला जाऊ दे मला. होय तिकीट माझं काढा, मी पूर्ण माहिती यात तुम्हाला दाखवतो. एकाला 10 काय करणार सर? आता तुम्ही सांगा. सर्व देवस्थान आम्हाला त्यांनी त्यांचं वेगळं, ग्रामपंचायतीचं वेगळं, आता प्रत्येकाला वेगळं. म्हणजे पर्यटकांचं कसं, आम्ही पण असे मित्र तुम्ही काय ते समजून द्या बघा. तुम्हाला 20 घ्या तिकीट राहू द्यायचं. 20 घ्या. मित्रांनो आपण इथे म्युझियम मध्ये आलेलो आहे बघा. इथे आपल्याला बरीच अशी ऐतिहासिक माहिती आणि मेन म्हणजे आपल्याला शिवाजी महाराजांची तलवार बघायची आहे. गणपतीची सुंदर अशी मूर्ती आहे. वाळूत बनवलेली मूर्ती आहे नाही. दांडपट्टा वगैरे, दांडपट्टा आहे. दुर्बीण आहे, होका यंत्र आहे. हे कुलूप आहे बघा, शिवकालीन कुलूप असं होतं. हो, ही शिवकालीन भांडी आहेत बघा सगळे. हे तांब्याचे असेल ना? हा, तांब्याचीच. समय केवढी मोठी आहे बघा. आणि ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः वापरलेली तलवारीपैकी एक असून ही तलवार शहाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भेट म्हणून दिली होती बघा. मित्रांनो छत्रपती शिवरायांच्या हात आणि पायांच्या ठशांच्या चांदीतील प्रतिकृती बनवलेल्या आहेत बघा. या पगड्या आहेत, वाघनखं आहेत, ही शिरस्त्राण आणि दस्तान. ह्याला कट्याराला धार असणार की परत, म्हणजे आता धार नाही पण लढाई जाताना धारच करत असतील. याला तोप गोळा ह्याच्यामध्ये भरतात ना.
गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आपण महादेव मंदिर भुयारी मार्ग या ठिकाणी आलेलो आहे. तर बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे. कुठे जाऊ नका, चप्पल काढूया इथे. इथं काय लिहिलंय बघा, गाढव मूर्ख व बेंडोक माणसांना चप्पल आणि बूट घालून विहिरीत उतरण्याची परवानगी आहे. सुज्ञ व सुशिक्षित माणसांनी पायातील बूट आणि चप्पल बाहेर काढून विहिरीत प्रवेश करावा. किती छान शब्दात अपमान केलेला आहे. जे चप्पल घालून आत जातात त्यांच्या, त्यामुळे आपण चप्पल काढली आहे. काय इथं खास विहीर आहे, विहीर पाणी पिण्यासाठी. लय पळाले असते 10 मिनिट दिसले मित्रांनो. मित्रांनो सुंदर असा नजारा बघण्यासाठी तयार राहावा. हो, किती सुंदर असा व्ह्यू दिसतोय बघा. हे कसा बांधला असेल किल्ला. कशा लाट आहेत बघा. असं वाटतं की एका आयलंड वर आपण हा किल्ला बांधलेला आहे. अरे ह्याच्या घोड्यावर येत असतील महाराज तसं तिकडून. पायऱ्या कसा होता इथं हा? फिरायची पायऱ्यासाठी. असं आहे की तास उभं राहिले असणार ना असं. पहिले कोपऱ्यात जाऊ नका, दगड ढिला असते. मित्रांनो बघा लाट बघा कशी दिसते बघा. तुम्हाला खुश वाटलं काय वाटतंय तुम्हाला इथे येऊन, कसं सांगा जरा. बाहेर छान वाटतं. छान वाटतंय ना. असं मन असं तृप्त झालेलं आहे बघा. माहिती म्हणजे आणि किती मोठे मोठे दगड कसे लावले असतील विचार करा. त्यावेळेस मशीन नव्हती, काय नव्हते. प्रत्येक दगड आणून रचायचा ह्याच्यावर. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या वरती आपण आहे सध्या. आणि बघू शकता आपल्या पाठीमागे कसा सुंदर असा नजारा आहे. समुद्राच्या लाटा वगैरे येऊन या किल्ल्याला धडकत आहेत. आणि सुंदर असं व्ह्यू दिसत आहे बघा. तुम्ही बघू शकता दगडाला पार शेवाळ चढलेला आहे त्या पाण्याला लाटा धडकून धडकून धडकून. आणि क्षितिजापर्यंत समुद्र असा पसरलेला आहे. धुकं पडलेलं आहे. पुढचं काही सुद्धा दिसत नाही. समुद्र कुठं संपला आहे ते समजत नाही. किल्ल्यावरती अशी नारळाची झाडे तर आम्ही आता जेवण करणार आहे बरं का. भाकरी चटणी ठेचा वगैरे आम्ही आणलेला आहे. आणि ते आम्ही आता इथे खाऊन आनंद घेणार आहे. तर त्याचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आणि सुंदर असं लोकेशन आम्हाला भेटलेलं आहे. इथे बसून जेवणाचा खरा आनंद आपण घेणार आहोत. जेवणाचा आणि जीवनाचा आनंद. जुनी संस्कृती ताजी म्हणजे ही करणार आहे. हां, खूपच सुंदर असं बघा. इथे बसून जेवायला भारी वाटणार आहे. त्यांनी 1 तासाचा वेळ दिलेला आहे, पण इथे आम्ही 2 दिवस जरी राहिलं ना तरी तिथं बसू होणार नाही किल्ला पूर्ण. मोकळं जायचं का नाही. कारण खूप लांब पर्यंत पसरलेला किल्ला आहे. तेवढं तर कुठे तिकडे गेलं पेस तिकट लागलेला. तर मित्रांनो आता आपण इथे जेवायला बसलेलो आहे बघा. मित्रांनो जरा बोला काहीतरी. कसं वाटतं या ठिकाणी? प्लॅन केलेला आहे उद्या ठिकाणी आपण जेवणाचं बेत आपण ऑलरेडी केलाच होता. ही घरच्या भाकरी चपात्या सगळं आहे. विकतचं काही सुद्धा नाही आणलेलं. आणि याचा आता आम्ही आस्वाद घेतो आणि जेवणाला सुरुवात करतोय.
मित्रांनो, एक प्रॉब्लेम झालेला आहे. या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आपण बोटीने आल्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलं की 1 तासानंतर आम्ही तुम्हाला न्यायला येणार, तिथनं घेऊन जाणार. तुम्ही जर नसला तर जेवढी लोक आहेत त्यांना घेऊन जाणार, तुम्ही तसं राहणार. त्यांना आम्ही म्हणलं आम्हाला 10-15 मिनटं उशीर लागेल कारण आम्हाला जेवण करायचं आहे. तर ते म्हणले बघा लवकर काय 10-15 मिनिट ठीक आहे, पण आम्ही अर्धा तास उशीर लावला आणि आता आम्हाला ती न्यायला तयार नाही. ते म्हणते आता जोपर्यंत 30 लोक होत नाही ती तोपर्यंत मला थांबावं लागेल. म्हणजे आम्ही वेळ वाया घालवला मोकळ्यात. आमचं 1 तासात पण झालं होतं फिरून, तरी पण आम्ही मोकळ्यात जास्त वेळ घालवला आणि त्याच्यामुळे आता हे आम्हाला प्रॉब्लेम आला आहे. आता 30 माणसं गोळा होसतोर तिथं 30 माणसं जमल्यानंतरच मग ती बोटीत आपल्याला घेऊन जाणार असा विषय आहे. तो काही एक बोट आली बरं का आता. तर बघू आता, ते म्हणले ते काहीतरी करू, नाहीतर मग 1 तास थांबावं लागेल वाट बघत. आपली बोट मला आता बोट भेटली आहे, जीव आलेला आहे. नाहीतर आम्हाला वाटलं आम्हाला इथे राहावं लागतं. किती नंबरची बोट मिस झाली आपली? आता आम्ही निघालेलो आहे. किती नंबरची झाली मिस? बघा ना त्याच्यावर असेल 43 43 नंबर. हा 47 नंबरची गावले. हा त्यात चाललेलं आहे. आणि सहकार्य केलेलं आहे आमचं. कन्व्हिन्स करून घेतलं त्यांनी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. नमो पार्वती पते. हर हर महादेव. हर हर महादेव. अंबा माता की जय. अंबा माता की जय. भवानी माता की जय. असू द्या काय नाही आता तर मजा येईल मला. आपण सुखरूप असं पोचलेलो आहे. आता बीच वरती आलेलो आहे आणि खूप असं छान वाटलेलं आहे बरं का. सुंदर असं. होय अमोल, कटाळ करू नका रे बोलायचा. सांगा इथं माणसं बघते तुम्हाला. तुम्ही असं घ्यायला आले अरे यार वो देखो क्या है. ये नशा नहीं दोस्तों, हमें लगा वो पुतला है. पुतला है लेकिन ताली बजा बर्ड्स मैंने ओ सनम तुझे प्यार किया. अरे फॉरेनर है गई.